नमस्कार, जय भीम, जय शिवराय मित्रांनो. ही बघा अरे तुम्हाला एक पार्सल मी दाखवतो. त्यांनी टाकलं होतं तिकडे डॉक्युमेंट्स, पण त्यांनी दिले बघा काय. रोहित शर्मा आला होता इकडे प्रॅक्टिस करायला शिवाजी पार्कमध्ये. अरे VIP रान, VIP खान, VIP मान सन्मान. नको बाबा, कॉपीराइट लागायचं. पण आगे पीछे रोक लो, कोई आ जाएगा तो आपको चेक मार. आईने आमच्या मटन केले. आईने आमच्या मटन केले. ही अशी अर्निंग मी तुम्हाला डेली सांगत जाईल. नमस्कार, जय भीम, जय शिवराय मित्रांनो. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. चहामध्ये टाकतात, नाही सॉरी ए दूध टाकतात चहामध्ये. स्वागत आहे तुमचं व्लॉग नंबर 10 मध्ये. हे असा फालतू जोक मी एखादा मारत राहील ब्लॉगच्या सुरुवातीला. तर आजच्या कामाची गोष्ट बोलायची झाली तर आता मी निघालोय आणि माझ्याकडे आहेत 4 ऑर्डर, एक ऑफलाईन आणि एक 3 ऑर्डर घेतलेले आहेत. सो मी आता पिकअप करायला चाललोय आणि पिकअप केल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो. चला. तर मित्रांनो, आपले आता तिन्ही पार्सल पिकअप करून झालेले आहेत आणि एक तर आपल्याकडे ऑफलाईनच होती, तर ती ऑलरेडी आपल्याला फक्त झेरॉक्स मारून ती सबमिट करायची आहे. आणि तुम्हाला एक पार्सल मी दाखवतो. त्यांनी टाकलं होतं तिकडे डॉक्युमेंट्स, पण त्यांनी दिलं आहे बघा काय. हे बघा, हे ते पार्सल आहे. हे आहे लहान पोरांचं खेळणं. तर ते नशीब अशा पोझिशनमध्ये आहे की सीटवरती मी बांधू शकतो त्याला. नाही तर मी तर घेताना मी विचार केला होता आता ह्याचं काय करू मी, पण नशीब मला तिथं बांधायला मिळालं आणि त्याचे दोन्ही साईड सीटच्या साईडहून टाकले आणि ते व्यवस्थित बसलेलं आहे, बांधलेलं आहे मी, जसं तुम्ही बघताय लाल रस्सीने. आणि एक पार्सल आहे ते एक पुढे ठेवले आणि 2 तर डॉक्युमेंट्सच आहेत. तर असे 4 पार्सल घेऊन आता आपण निघतोय. तर आता निघूया, ड्रॉप लोकेशनला जाऊया. आपण आता निघालो आहे आणि पोचलो आहे सायनला, सायन सर्कल जवळ. कुठे आहे हा प्रज्वल? थांबला आहे इकडे. हा, भेटला प्रज्वल, भेटलेला आहे. बघा ऑर्डर शोधतोय, मला लागतंय ना. तर आपण आता भेटलेलो आहे प्रज्वलला. जसं की तुम्ही बघताय त्याच्याकडे आहे एकच ऑर्डर, माझ्याकडे आहे 4 ऑर्डर. काय पण दुखी आहे. आपल्याला आता एक पोर्टर पण लागलेले आहे जे आपण आता उचलायला चाललोय. तो आता मजा येणार आहे आपल्याला. 5वी ऑर्डर पण भेटलेली आहे. 5वी ऑर्डर त्याने 500चा लोड उचललाय. कोणी? रोहनकडे आहे 5 ऑर्डर. आज मला खाल्लाय. आज तो मला टफ द्यायचा चक्करमध्ये. पर बेटा झूला झूल पर बाप को मत भूल. मिलते रहेंगे. काळवा देवी में मिलते. कोणतं फाटक येते? पाटकवाडी में मिळते. चलो. तर मित्रांनो, आपल्याला आता पोर्टर पण आपण पिकअप केलेली आहे. सो आता ही पोर्टर बघा, ही ब्लॅक कलरची बॅग आहे, ती दादरला द्यायची आहे. सो आपल्याकडे झाले आता 5 पार्सल, जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं. तर फटाफट जाऊया आणि एक पार्सल द्यायचं आहे माटुंगाला. लवकरात लवकर त्यांचा कॉल येत आहे, तर मी फटाफट तिकडे जाऊन पहिलं पार्सल डिलिव्हर करतो. आपल्याला झालं आहे आता लेट, कारण की आपण आहे आता माटुंगा पोलीस ठाण्यामध्ये. आणि ज्यांना ते पार्सल द्यायचं आहे, डिस्पॅचचे जे आहेत ऑफिसर, ते आता जागेवर नाही आहेत, कारण की त्यांचं चालू आहे लंच ब्रेक. सो आता त्यांना किती वेळ लागणार आहे काय माहीत नाही. तर आपण आता बसलो इथं 2:30 वाजेपर्यंत असंच बसावं लागणार आहे. काय माहीत आता किती वेळ लागतो आहे. तर आता आलो आहे तर हे डिस्पॅच करूनच जातो, नाही तर रिटर्नला खूपच लेट होईल. आणि आपल्याकडे आहेत आता अजून 4 पार्सल. तो दादरचे 2 आहेत, प्रभादेवीचं एक आणि एक गिरगावचं. आता किती वेळ लागते काय माहिती, बघूया आता. तर तसं सांगत तर जाईलच मी तुम्हाला किती वेळाने आपण डिलिव्हर करतो इथे. आणि आज मे बी इन्कम पण सांगेल मी, बघूया एंडिंगला. तर मित्रांनो, आता आपण आहे दादर वेस्टला. आपली 2 ऑर्डर आहेत, 2 ऑर्डर दिल्या आहेत आपण. तो आता जायचं आहे. अजून 2 ऑर्डर आहेत, एक प्रभादेवीची आहे आणि एक दादर वेस्टचीच आहे आणि एक सरळ गिरगावची आहे. तर 3 ऑर्डर आहेत आपल्याकडे. तर आता बघू रस्ता कसा असेल, आपला रूट. आपण आहे आता शिवाजी पार्कला. एक दादर वेस्टची ऑर्डर आहे, शिवाजी पार्कच्या इथूनच आहे.
जुरुवाडी करून आहे एक एरिया, तिथलची एक ऑर्डर आहे. एक किस्सा सांगायचा आहे की एकदा रोहित शर्मा आला होता इकडे प्रॅक्टिस करायला शिवाजी पार्कमध्ये, आणि मला माहीत नाही, मी शिवाजी पार्कच्या जवळच होतो, समोरच्या बिल्डिंगमधून ग्राउंड दिसत होता मला. तर मी तिकडून अशी नजर टाकली ग्राउंडकडे, तर एक बॅट्समन बॅटिंग करतोय आणि खूप गर्दी जमल्या आजूबाजूला. मला वाटलं कोणतरी असेल डोमेस्टिक प्लेअर वगैरे, मला काय माहिती रोहित शर्मा आहे. मी बघतोय तिकडून, काय नाही बोललो, जाईल बोललो, पण नको बोललो, ऑर्डर्स आहेत आपल्याकडे, तर आपण जाऊया बोललो, फटाफट ऑर्डर देऊ आणि घरी जाऊ. तर ऑर्डर्स वगैरे दिल्या मी आणि घरी आलो. घरी आल्याच्यानंतर संध्याकाळी मी रोहित शर्माला फॉलो करतो, मी बिग फॅन रोहित शर्मा. तर मी फॉलो करतो, तर त्याच्या फॅन पेज, आता त्याला फॉलो करतोय बोललो की त्याच्या फॅन पेजचे व्हिडिओज वगैरे येतात. संध्याकाळी माझ्या फीडवरती रोहित शर्माचा व्हिडिओ आला आहे, दादर पार्कला खेळतोय, शिवाजी पार्कला. आणि मी शॉकमध्ये, मी बोललं काय संधी होती माझ्याकडे रोहित शर्माला एकदम क्लोज बघायची, आणि ती घालवली मी. कारण की मला असं वाटलं की कुठला तरी दुसरा बॅट्समन असेल, सो मी गेलो नाही. असं त्या दिवशी माझा सुपरस्टारला भेटायची संधी माझ्या हातातून गेली. काय करायचं आता, नशिबातच नाही. आपण आहे आता चैत्यभूमीला. अरे VIP राहणं, VIP खाणं, VIP मान सन्मान, नको बाबा, कॉपीराईट लागायची. चैत्यभूमीच्या इकडून जायचं, त्याला लेफ्ट मारायचं. एक ब्लॉग काढेल मी चैत्यभूमीचा, त्या ब्लॉगमध्ये पूर्ण आतमधून सगळं कव्हरेज करेल. आपण आहे आता सिद्धिविनायकच्या इकडे, आपला चौथा ड्रॉप द्यायला चाललो आहे आपण सिनर्जी IT पार्क इकडे. सो आता इकडे लागलं आहे आपल्याला सिग्नल, किती वेळ लागणार आहे काय माहिती. बघूया, आपण थोडीशी गॅप मारून जाऊया. सिद्धिविनायक मंदिर. मित्रांनो, आपले 5ही पार्सल डिलिव्हर झालेले आहेत आणि आपण आहे आता गिरगावमध्ये. सो आता आपल्याला रिटर्नचे पार्सल बघायचे आहेत, आणि आपले आत्ता झालेले आहेत अराऊंड 700-750. आजपासून मी अमाऊंट पण सांगणार आहे किती काय काय झालेत, आणि एंडिंगला किती ऑर्डर्सपासून कुठली ऑर्डर कितीला घेतली होती मी, सो ते पण मी अपलोड करणार आहे. तर ते दाखवेल तुम्हाला, बघूया. आणि आपल्याला रिटर्नचे पार्सल भेटतात की नाही ते पण बघायचं. तर मित्रांनो, आता आपण आहे काळबादेवीला, आणि इकडे खूपच गर्दी आहे. हे बघा, हे एक पार्सल आहे, हे पार्सल बघा, हे एक पार्सल आहे. हे द्यायचं आहे आपल्याला विद्याविहारला. त्याचे आपल्याला आपण एक्स्ट्रा मागितले 350 रुपये. आणि हे आहे दुसरं पार्सल, एवढंच पार्सल आहे दुसरं, हे आपल्याला चेंबूरला द्यायचं आहे. तर आणि अशा प्रकारे आपण 2 पार्सल घेतलेले आहेत. अजून एक आपण बघतो आहे, एक पोर्टरची ऑर्डर, आणि मग निघूया लवकरच, कारण की बस झालं आपल्याला आज. संध्याकाळी बघू, आलो तर येऊया मग परत. तर आता आपल्याला भेटलेली आहे पोर्टर, हे बघा ही. सो आता आपण निघतो आहे. आपल्याला तिन्ही पण ऑर्डर सगळे चेंबूरचेच आहेत, सो आपल्याला निघायला आता टाईम नाही आहे, फटाफट पोचायचं. मित्रांनो, आपण आहे आता लालबाग परळच्या ब्रिजवर. आता आपण चढेल ब्रिज, म्हणजे ब्रिजवर नाही. आणि हा जो ब्लॅक टी शर्टमध्ये दिसतोय तो आहे प्रज्वल, बघा. आपल्याला इकडून जायचं आहे चेंबूरला. पहिली ऑर्डर आहे माझ्या पहिल्या ब्लॉगची हा चेष्टा करतोय. आता मी आहे राणीबागेत. आता पहिली ऑर्डर आपली आहे चेंबूरची, दुसरी आहे विद्याविहार, आणि तिसरी आहे चिता कॅम्प बोलते. तर मित्रांनो, आपली जी विफासची जी ऑर्डर होती विद्याविहारची, ती आपण ड्रॉप केलेली आहे. आणि इथून आपल्याला जायचं आहे मंडालामध्ये, जे की दोस्ती हॉटेलजवळ आपल्याला एक लास्ट पोर्टर सोडायचे, जे इकडून 8 ते 9 किलोमीटर लांब आहे. अंधार पडायला सुरुवात झाली आहे. सो आता आपण निघूया लवकरात लवकर घरी जायचं आहे, कारण की 6 वाजून गेलेत. तर आपल्याला लवकरात लवकर काम आवरून घरी जायचं आहे. तर निघूया शेवटच्या आपल्या ड्रॉप लोकेशनला. मी आहे आता मानपूरमध्ये, नोफ्राच्या इकडे.
काल जिथे आलो होतो तिकडे. आणि आता आपण आपल्या सगळ्या ऑर्डर सोडलेल्या आहेत आणि आपण घेतलेले आगे पीछे रोक लो, कोई आ जाएगा तो आपको चेक मार देगा. अच्छा हां हां हां. तर मित्रांनो आपण तिकडून आता पुढे आलो आहे कारण की तो प्रोहायबिटेड एरिया होता, त्यामुळे तेजस सर चालले होते मागून. त्यांनी आपल्याला सांगितलं की इथे काढू नको व्हिडिओ, थोडी पुढे जाऊन काढ, कारण की इकडे जर कोणी बघितलं तर मग तुझा मोबाईल चेक करतील. मग त्यापेक्षा तू पुढे जाऊनच व्हिडिओ काढ. तर आपण आलो आहे आता पुढे आणि आतमध्ये तिकडे ज्यावेळेस ऑर्डर सोडली त्यावेळेस मी व्हिडिओ काढायला विसरलो, त्यामुळे आत्ता काढतो आहे. ती ऑर्डर सोडली आणि अजून एक ऑर्डर लागली आपल्याला पोर्टलची. सो आता ती ऑर्डर द्यायला आपण चाललो आहे झामा स्वीट्सला. आता आपण चाललो आहे घरी, घराच्या रस्त्यावर आहे आपण. आणि आपले सर्व पार्सल आपण देऊन झालेले आहेत, म्हणून आता आपण घरी चाललो आहे. घरी गेल्यावरती बघू, पुन्हा येतो. ब्लॉगचा एंड करायचा आहे, सगळं सांगायचं आहे आज किती झाले काय झाले. चला. आईने आमच्या मटन केले. आईने आमच्या मटन केले. काय खाते? चाऊमिन खाते. हे आईने आमच्या मटन केले. आईने आमच्या मटन केले. तर मित्रांनो मी आता आहे घरी आणि जसं की मी तुम्हाला पहिलं सांगितलं होतं स्टार्टिंगला की मी आज माझी अर्निंग रिव्हील करणार आहे की किती 2 राऊंडमध्ये माझे किती होतात. सो आता मी तुम्हाला माझी अर्निंग दाखवतो आहे. तर मित्रांनो हे आहे माझं एक पहिलं बोर्जोचं अकाउंट, ज्याच्यावरती आज मी 316 रुपये केले. फक्त 2 ऑर्डर कंप्लीट केल्या, 2 ऑर्डरचे मला 316 झाले. आणि हे आहे माझं दुसरं एक बोर्जो आणि एक वी फास्ट, याच्यावर मी 3 ऑर्डर कंप्लीट केल्या. अर्निंग झाली 415. आणि हे माझं पोर्टरचं अकाउंट कुठे गेलं, हां हे माझं पोर्टरचं अकाउंट. त्या पोर्टरच्या अकाउंटवरती पण मी आज 3 ऑर्डर कंप्लीट केल्या, ह्या 3. आणि आपली अर्निंग झाली 374 रुपीज. तर आता आपण $374 प्लस 415 प्लस किती होते याचे 316. 1 मिनटं प्लीज. 6 आणि जी ऑफलाईन जी ऑर्डर नेली होती त्याचे 270, म्हणजे असे आज झाले आपले 1375. आणि एका ऑर्डरचे आपण एक्स्ट्रा घेतले होते, ते एक्स्ट्रा आपण 130 रुपये घेतले होते एक्स्ट्रा, तर ते पण आपण ॲड केले, तर होतात 1500 रुपये. तर ही आपली टोटल आहे आजच्या दिवसाची. जसं की तुम्ही बघितलं तर आजची आपली अर्निंग झालेली आहे 1505 रुपये, जे की मी 1 वाजता 1:45ला निघालो होतो घरातून आणि मी पोचलो 7 वाजता घरी आलो. 7:30 वाजता घरी आलो. आणि आपले झाले किती 6.5 तास, 7 तासामध्ये पण तुम्ही पकडू शकता, 7 तासामध्ये माझी एवढी अर्निंग होते. तर ही अशी अर्निंग मी तुम्हाला डेली सांगत जाईल, कारण की जे पण माझे कलिग्स आहेत जे पार्ट टाईम जॉब करायचं आहे त्यांना, जे लोकांना जे पोर्टर विफास्ट करतात, ज्यांची अर्निंग होत नाही जेवढी व्हायला पाहिजे तेवढी, ती अर्निंग माझ्याकडे बघून, माझे व्हिडिओज बघून ते करू शकतात. त्याच्यामुळे मी अर्निंग सांगणार आहे आता. तर भेटूया असेच ब्लॉग घेऊन मी येत राहील तुमच्यासाठी. गुड बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थांबा, कुठे चालले? लाईक शेअर सबस्क्राईब करा. सबस्क्रायबर वाढलेत पण लाईक्स काय वाढत नाहीत, फक्त बघून सोडून देताय तुम्ही व्हिडिओ. जे सांगते ते करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि दुसऱ्यांना पण करायला सांगा. व्हायरल करायचं ना मला. चला करा तेवढं मी जे सांगतोय ते.